टेबलवर केक कापायचा होता, पण टेबल बाबा इतका टेबल गाजीला का ना आमच्या घडी म्हणते टेबल नको आणाय, तुला आणत असलं तू घेऊन या. शेवटी गुणीव काम चालवलं. तर जय श्रीराम भावांनो, मी एखाद्या ब्लॉगवर स्वागत तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आमच्यात असं होतं, एखाद्याचा बड्डे असला आणि दुसराच बरं होतं. छोट्याचा बड्डे नव्हता तर छोट्या बरं होता. मयूर रायकर मोकार चिल्ला होता. मयूर रायकर म्हणला बड्डे माझा नालाय का हो, त्याला बरं तुम्हाला अक्कल पाहिजे काय ते. ईश्वर सिनेमॅटिकला थोडासा जास्त मुंगळा आहे असला खेळायचं, त्यामुळे ईश्वर सिनेमॅटिक मोकार पोरत होतो. ईश्वर म्हणतो या नालायकाने काल आंघोळ नव्हती केली त्यामुळे असं एवढा भरवला ह्याला. छोटा मान म्हणतो ईश्वर सिनेमॅटिकला असा बरितो का नाही, थांब मी बॉक्स आणून ठेवतो, खोकच मोडतो ह्याच्या आगात. इकडे बड्डे चालून इकडे येड्या बाबडी हिंडतो. शेवटी येड्या बाबडी हिंडणारच नाही आणि स्प्रे इकडे टाकला होता म्हणल्या. शेवटी गुड्ड्याला स्प्रे गावला, गुड्ड्या मला थांब मयूर रायकरला बरोबर लागून. शेवटी बड्डे म्हणला थोडाफार बड्डे बॉय दिसला पाहिजे. ह्यांचा इकडे हे राडा चोर टुळीने अख्खा केक संपवला होता. टुळी म्हणली यांचा इकडे राडा चोर केक काय आपल्या वाटायला येणार नाही येऊस तोर. टुळी म्हणली केक आम्ही सगळा छोट्याला बरेल. छोट्या ईश्वरला काय म्हणतो तुम्ही एकदा ऐका. नमस्कार मित्रांनो, आज आमचे मित्र मयूर रायकर यांचा बर्थडे सेलिब्रेशन आम्ही मंदिरासमोर करीत होतो. तर ईश्वर रायकरचा अचानक फोन आला की बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी ये. आल्यानंतर त्यांनी 6 जणांकडून 600 रुपये वसूल केलं व 150 रुपयाचा केक आणलाय. हा हिशोब यांनी घातला कुठं, तर याला जबाबदार कोण? त्यांना म्हणलं तुमच्या नादी लागणार का, आज अर्थ नाही, मला घरी जावं लागणार नाही तर मामा आता मला इतका धुमशीन का नाही.